नाईट शिफ्टवरून घरी आलं की काही करायची इच्छा होत नाही. घरी आलं की वाटतं फक्त झोपावं, काही काम करू नये. कारण की दिवसा कितीही झोपा, शेवटी रात्रीची झोप ही रात्रीचीच झोप असते आणि दिवस पूर्ण कंटाळवाणा जातो. आता काहीतरी बनवावं म्हणून फ्रीज उघडलं, पण इतका कंटाळा आलेला की काहीच बनवायची इच्छा होत नव्हती आणि मी तशीच झोपले. संध्याकाळी उठले, फ्रेश वगैरे झाले आणि टेरेसवरती गेले, कारण की मला झाडांना पाणी देखील द्यायचं होतं आणि आहो आले नव्हते. त्याच्यामुळे तसंच टेरेसवरती थोडा वेळ टाईमपास केला. खाली आले आणि माझ्या रोजच्या कामाला मी लागले. तर आज स्वयंपाकाबरोबर मला दुसरं एक काम देखील करायचं होतं, ती म्हणजे शंकरपाळी. त्याच्यासाठी एका पातेल्यामध्ये अर्धा वाटी पाणी, अर्धा वाटी साखर असं त्याला गरम करून घेतलं. जास्त कडक पाक आपल्याला बनवायचा नाही आहे, फक्त साखर वितळेल तेवढंच त्याला गरम करायचं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप देखील घातलं. आता हे प्रमाण 2 वाटी मैद्यांसाठी आहे, तर 2 वाटी मैदा चाळून घेतला आणि हे थोडं थोडं टाकून पीठ मळून घेतलं. आपल्याला आता कणिक मळतो तसं हे पीठ जास्त मऊ मळायचं नाही आहे, रफलीच पीठ मळायचं आहे आणि याला अर्ध्या तासासाठी आपल्याला रेस्ट करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपले शंकरपाळे छान होतील. आता तोपर्यंत आमच्या दोघांसाठी सोयाबीनचा पुलाव बनवला, छानपैकी जेवण केलं आणि त्याच्यानंतर मी परत शंकरपाळी बनवायला लागले. आता शंकरपाळ्यासाठी ही पोळी लाटून घ्यायची. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त जाड नाही, अशी ही लाटून घ्यायची, जेणेकरून शंकरपाळे छान फुलतील आणि तुम्हाला ज्या आकारात हवे त्या आकारात तुम्ही याला कट करून घेऊ शकता. असंच मी एक एक करून सगळ्या पोळी लाटून घेतली, त्याचे शंकरपाळे पाडून घेतले. तोपर्यंत एका साईडला मी कढईमध्ये तेल गरम करून ठेवलं. आता शंकरपाळे तळण्यासाठी खूप कडक तेलात आपल्याला शंकरपाळे टाकायचे नसतात. जर खूप कडक तेलात टाकले तर ते पूर्णपणे विरघळून जातात. त्याच्यामुळं थोड्याशा गरम तेलामध्येच आपल्याला शंकरपाळे तळायचे असतात. वेळ लागतो, पण शंकरपाळे खूप जास्त छान होतात. तर तुम्ही बघू शकता की इतके सुंदर झाले होते. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत